बबन गीतेंना अडचणीत आणलं गेलं होतं आणि असं म्हणावं लागेल त्यांना फ्रेम गेलं होतं 7 महिन्यापूर्वी। तेव्हा मी स्वतः वाल्मिक कराडचं नाव घेतलं होतं आणि तेव्हा हेच सांगितलं होतं की धनंजय मुंडेंचं बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड शिवाय कुठेही काही चालत नाही। तिथं निर्णय हे वाल्मिक कराडच घेतात आणि दुर्दैव असं आज आपण परत एकदा त्या बाबतीत चर्चा करतोय, पण त्यात संतोष देशमुखांचा मर्डर तिथं झालेला आहे, म्हणजे त्यांचा जीव तिथं गेलेला आहे आणि आता परत एकदा त्याच विषयावर आपण चर्चा करतोय। त्यावेळेसच जर सरकारने आम्ही जे बोलतोय त्याच्यावर जर कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख आज जिवंत असले असते, व दुर्दैवाचं सरकारने त्या बाबतीत कुठेही काही केलं नाही। मी हेच सांगतोय की तिथं वाल्मिक कराड शिवाय बीडमध्ये कुठेही कुठला निर्णय हा घेतला जात नाही। अधिकाऱ्याला आणायचं असेल, अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल, एखादं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल, बिस्किट विकायचं असलं तरी वाल्मिक कराडला सांगितल्याशिवाय आपल्याला विकता येत नाही। त्याच्याच बरोबर आम्ही हे म्हणत नाही की धनंजय मुंडे याच्यात असतील, पण आमचं हे म्हणणं आहे की नैतिक जबाबदारी आहे की एवढी चर्चा जर झाली असेल तर तुम्ही केलं नसावं। तुमच्या या कार्यकर्त्यांनी 100% केलं असं आमचं मत आहे, पण तुमची नैतिक जबाबदारी की तुम्ही तिथं राजीनामा दिला गेला पाहिजे।